आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे. दादा, आज उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी गंभीर टीका केली आणि ते असं म्हटलेत की यांची काय अवकात आहे. काळा बुरका घालून मागच्या दाराने विधान परिषदेवर गेले आणि 2.5 वर्ष यांना राज्य करता आले नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पुन्हा त्यांना पलटवार केला. असा रावसाहेब दानवे काय उद्धव साहेबांना पलटवार करणार आहे. रावसाहेब दानवे जी भाषा वापरतात, मला वाटतं ही जर भाषा भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं आता पूर्णपणे पातळी घसरलेल्या वक्तव्य माननीय उद्धवजीविषयी बोलतात. कारण जर एवढंच असतं तर तुमच्या लोकांनी का रात्रंदिवस उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे असा जप केला असता. विधान परिषदेचं बोलले तुम्ही, तुमचे नितीन गडकरी कुठून गेले होते, नासं परांदे कुठून गेले होते, सूर्यभान वाडे कुठून गेले होते. हे काय काळं तोंड करून गेले होते, काळा पोरखा घालून गेले होते, वैधानिक मार्गाने गेले. तुमचे अनेक लोक राज्यसभेवर आहे, अनेक लोक विधान परिषदेवर आहे. ते काय काळा बुरखा घालून आणि मागच्या दाराने गेले का? हां, तुमचं एवढंच आहे तर मग तुम्ही आता निवडणुकीला पराभूत झाला असं म्हणता येईल. याचा अर्थ तुम्हाला जनतेनं नाकारलेलं तुम्हीच आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं रावसाहेब दानवे यांनी आता राजकारणातून निवृत्ती पत्करावी असं मला वाटतं. एवढंच मला असंही म्हटलेत की मी वाघ आहे, पुढच्या दाराने डरकाळ्या मारत जातो, मागच्या दाराने शेपूट घालून जात नाही, असा खुचक टोला केला त्यांनी. कल्याण काळेंना सांगा म्हणावं तुम्ही वाघ आहे. कल्याण काळे खासदार आहे आता दानवेचे, त्यांना सांगावं. मग का कल्याण काळेंसमोर पडले ते हे सांगा. पुढच्या दाराने जातो आणि मागच्या दाराने जातो, मग कल्याण काळेसमोर का हरतो हा पण प्रश्न आहे ना. भोकरदनची नगरपालिका तरी आली का म्हणा तुमची? हां, भोकरदनला किती नगरसेवक आले तुमचे? बाकी तर फार दूर आहे. त्यांनी पुढे अशी टीका केली की बाळासाहेब ठाकरे असताना राज्यामध्ये यांचं काय आवाज होता, परंतु त्यांनी असंघाशी संगत केली, अनैसर्गिक युती केली आणि आपल्या विचारापासून दूर गेल्यामुळे ही त्यांची हालत झाली आहे. अजून तुमची हालत बेकार होणार आहे असे पण ते म्हणाले. मला वाटतं संघमुक्त भारत भरणाऱ्या नितीश कुमार फार तुमचा असंघ संघ आहे का? महबूबा मुक्ती काश्मीरमध्ये तुमची फार विचारसरणीची आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. 17,000 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या तुमचे मोदी पंतप्रधान म्हणतात ते अजितदादाच्या पक्षाला सोबत घेणं हा तुमचा संघ आहे का? याचंही जरा उत्तर दिलं माननीय रावसाहेब दानवे यांनी तर बरं होईल. परंतु कुठेतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले याचं काही राग वाटतं त्यांना? त्यांच्या रागाला आता तसा फार काही अर्थ नाही आणि प्रेमालाही काही अर्थ नाही आता. त्याच्यामुळं कुठंतरी लक्ष वेधून घेण्यासाठी अशा पद्धतीनं टीका टिप्पणी होत असावी. नक्कीच. हे होते नेते अंबादास दानवे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.